नमस्ते फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला आपल्या घरात असणाऱ्या मुंग्यांबद्दल काही उपाय सांगणार आहे। तर बऱ्याच घरांमध्ये आपल्याला मुंग्या दिसतात, नकोसे वाटते। साखर, गूळ किंवा कुठलेही गोडाचे पदार्थ घरात असतील तर हमखास त्यांना मुंग्या लागतात। मग त्यांना घरातून घालवण्यासाठी आपण बाजारातून विविध प्रकारचे केमिकल्स आणतो, पण हे केमिकल्स आपल्याला हानी पोहोचवू शकतात आणि उन्हाळ्यात व पावसाळ्यात तर या हमखासच घरात येतात। मग केमिकल न वापरता ह्या मुंग्या घरातून कशा घालवायच्या, तर ह्या मुंग्या घरातून घालवण्यासाठी आज काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे। तर हे उपाय करून तुम्ही मुंग्या तुमच्या घरातून नक्कीच पळवून लावणार आहात। पण हा उपाय सांगण्या अगोदर तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि इतरांनाही नक्कीच शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर ह्या मुंग्या घालवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला 1 चमचा साखर घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी 1 चमचा साखर घ्या किंवा मग पिठी साखरेचा वापर केला तरीही चालणार आहे। तर माझ्याकडे पिठी साखर नसल्यामुळे मी इथे 1 चमचा साखर घेत आहे। तर एका वाटीत 1 चमचा साखर घ्यायची आहे आणि यात आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे। तर आपण जो जेवणात सोडा वापरतो तोच सोडा याच्यासाठी वापरायचा आहे। तर 1 चमचा साखर आणि 1 चमचा खाण्याचा सोडा वापरून आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर अशा प्रकारे कुठलंही केमिकल न वापरता घरातच असलेल्या खाण्याच्या वस्तूंपासून आपण ह्या मुंग्या घालवणार आहोत। तर 1 चमचा साखर आणि 1 चमचा खाण्याचा सोडा मी या ठिकाणी एकत्र करून घेत आहे। तर या ठिकाणी मी साखर वापरली आहे जेणेकरून ह्याच्या गोडव्यामुळे मुंग्या तिथे येणार आहेत। हे खाल्ल्यामुळे मुंग्या इथून नक्कीच बाहेर जाणार आहेत। आता दोघं जिन्नस मी एकत्र करून घेतलेले आहेत आणि नंतर ते मी अशा प्रकारे एका खलबत्त्यात टाकून घेत आहे। तर या ठिकाणी माझ्याकडे पिठी साखर नसल्यामुळे मी जाड साखर वापरून अशा प्रकारे ते बारीक करून घेणार आहे। तर तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर खलबत्त्याचा वापर न करता हे फक्त एकत्र करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे दोघंही अगदी एकजीव करून घेतलेले आहेत। अगदी असं बारीक झालं की नंतर ते आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे बारीक झाल्यानंतर हे आपल्याला ज्या ठिकाणी मुंग्या असतील त्या ठिकाणी एखाद्या कागदावर म्हणा किंवा मग त्या ठिकाणी जाऊन टाकलं तरीही चालणार आहे। फरशीवरही हे टाकलं तरीही चालणार आहे। तर अशा प्रकारे आपण हे जे एकत्र केलेलं मिश्रण आहे ते आपण मुंग्या घालवण्यासाठी वापरणार आहोत। अगदी कुठल्याही केमिकलचा वापर न करता आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे आणि अगदी घरातल्याच वस्तूंपासून आपण हे बनवलेलं आहे। त्यामुळे मुंग्या घालवण्यासाठी हे मिश्रण तुम्ही नक्कीच वापरा। तर अशा प्रकारे हे मी एका वाटीत काढून घेतलं आहे आणि नंतर अशा प्रकारचे कागदाचे तुकडे करून घेतले आहे आणि त्यावर हे मिश्रण टाकून ज्या ठिकाणी मुंग्या दिसत आहे त्या ठिकाणी मी हे ठेवून देत आहे। म्हणजे काय होणार आहे, त्या मुंग्या हे खाणार आहेत आणि नंतर पळून जाणार आहेत। तर ह्याचप्रमाणे अजून एक उपाय म्हणजे आपल्या घरात असलेली हळद। तर हळदीमुळेही मुंग्या घरातून पळून जाणार आहेत। तर अशा प्रकारे आपण जे स्वयंपाकात हळद वापरतो तिचा वापर करून आपण मुंग्या घालवणार आहेत। तर ज्या ठिकाणी मुंग्यांची रांग असेल किंवा ज्या ठिकाणी मुंग्या भरपूर प्रमाणात असतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारे हळद टाकायची आहे। अगदी थोडी थोडी करून ही हळद टाकली तरीही मुंग्या त्या ठिकाणून पळून जाणार आहेत। तर हळद, साखर किंवा मग बेकिंग सोडा याचा वापर करून घरातून तुम्ही मुंग्या नक्कीच घालवू शकतात। चला तर मग तुम्हाला जर हे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच काही नवीन टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार।